नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारी उपवासाची खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली. चकली बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे चकली वर्षभरासाठी आरामशीर टिकली जाते. अर्थातच चकली तळण्यासाठी तेल लागणार आहे. चकली खुसखुशीत व्हावी यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. व्हिडिओला सुरुवात करूया. ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली आज आपण अर्धा किलो साबुदाण्यापासून बनवणार आहोत. त्यासाठी या इथं अशा प्रकारचा जो आपण खिचडी बनवतो तोच साबुदाणा आपल्याला इथं चकली बनवण्यासाठी घ्यायचा आहे. घेतलेला अर्धा किलो साबुदाणा आपल्याला कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे. एक भांडं भरून साबुदाणा इथं भरलेला आहे. याच भांड्याने आपण साबुदाणा चकली बनवण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहोत. त्यामुळे साबुदाणा मोजून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर एक भांडं भरून इतका साबुदाणा भरलेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. घेतलेला सर्व साबुदाणा आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाणी घालून हा साबुदाणा हलक्या हाताने 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो देखील निघून जातो. या ठिकाणी हा साबुदाणा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर साबुदाणा भिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर साबुदाणा बुडून अगदी थोडंसं वरती पाणी येईल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. जास्तही पाणी घालण्याची आवश्यकता नाही. साबुदाणा बुडून अगदी अर्धा इंच इतकंच पाणी वरती आलेलं आहे. एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता या साबुदाण्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 6 तासांसाठी हा साबुदाणा आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे. नॉर्मली आपण खिचडी बनवतो त्यासाठी जसा साबुदाणा भिजवतो तसाच आपल्याला इथं साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. जास्तही पाणी घालून साबुदाणा भिजवण्याची आवश्यकता नाही. 6 तासानंतर या इथं साबुदाणा आहे तो अगदी परफेक्ट असा भिजलेला आहे. साबुदाणा कुठेही निबर नाही. अगदी परफेक्ट अशा प्रकारचा हा साबुदाणा भिजून तयार झालेला आहे. या ठिकाणी साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी जो साबुदाणा हाय क्वालिटीचा आहे किंवा तो अगदी परफेक्ट भिजला जातो अशा प्रकारच्या साबुदाण्याचा वापर आपल्याला इथे चकली बनवण्यासाठी करायचा आहे. त्यामुळे आपली चकली आहे ती खुसखुशीत बनून तयार होते. साबुदाणा भिजून तयार आहे. पुढच्या कृतीकडे वळूया. गॅसवरती एक मोठं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच भांड्याने मोजून 2 भांडी भरून इतकं पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर या छोट्याशा पातेल्याने मोजून मी साबुदाणा घेतलेला होता. तर त्याच पातेल्याने मोजून इथं मी 2 पातेली इतकं पाणी या मोठ्या पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला अगदी छान अशी खळखळीत उकळी काढायची आहे. गॅस बंद करून हे पातेलं खाली उतरून त्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी मी हाय क्वालिटीच्या साबुदाण्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे हा साबुदाणा आहे तो जास्तीत जास्त पाणी ॲब्झॉर्ब करून घेत आहे. तुमचा साबुदाणा जर का थोडंसं पाणी कमी ॲब्झॉर्ब करत असेल तर हे पाणी गरम करण्यासाठी थोडंसं कमी ठेवलं तरी देखील चालू शकतं. झाकण ठेवायचं आहे आणि गरम उकळत्या पाण्यामध्ये 12 तासासाठी हा साबुदाणा आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे. 12 तास झालेले आहेत. हा साबुदाणा आहे तो गरम पाण्यामध्ये भिजत होता. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हा साबुदाणा आहे तो आणखीनच दुप्पट तिप्पट छान असा फुललेला आहे. या साबुदाण्याचा अगदी छान असा लगदा तयार झालेला आहे. म्हणजेच आपला साबुदाणा आहे तो आणखीनच छान असा फुललेला आहे. यामध्ये अजिबात एकही साबुदाणा निबर राहिलेला नाही. अगदी परफेक्ट अशा प्रकारे आपला साबुदाणा भिजवून तयार झालेला आहे. असं केल्याने आपली चकली आहे ती अगदी खुसखुशीत बनून तयार होते. अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 1 किलो बटाट्याचा वापर करायचा आहे. जेवढा साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या डबल आपल्याला बटाट्याचा वापर करायचा आहे. जर का तुम्ही 1 किलो साबुदाणा घेत असाल तर तुम्हाला 2 किलो बटाट्यांचा वापर करावा लागेल. तर या ठिकाणी मी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर या बटाट्यांवरची साल आहे ती मी काढून घेत आहे. तर सर्व बटाट्यांची साल आहे ती मी अशा पद्धतीने काढून घेत आहे. साबुदाणा बटाटा चकली बनवत असताना बटाटे जास्तही गाळ करायचे नाहीत, नाहीतर बटाट्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि आपलं चकलीचं मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होऊ शकतं. त्यामुळे हे बटाटे आहे ते अगदी परफेक्ट आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. उकडून घेतलेले सर्व बटाटे आपल्याला एका किसणीने किसून घ्यायचे आहेत. त्यामुळे या बटाट्याचा अगदी प्लेनसर असा आपल्याला लगदा मिळतो आणि चकली बनवताना हा बटाटा मध्येच कुठेही येत नाही. त्यामुळे आपली चकली अजिबात तुटली जात नाही. तर अशा पद्धतीने सर्व बटाटे आहेत ते मी किसून घेतलेले आहेत. आता या किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला सर्व साबुदाणा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही फ्लेवर्स ॲड करायचे आहेत. तर चवीकरता 2 चमचे इतकं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे इतकी लाल मिर्च पावडर देखील मी यामध्ये घालणार आहे. लाल मिर्च पावडर ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पेस्ट देखील वापरू शकता. उपवासाला जर का तुम्हाला जिरे कोथिंबीर आवडत असेल किंवा तुम्ही खात असाल तर ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. तर या
ठिकाणी मी मीठ आणि लाल मिर्च पावडर यामध्ये घातलेले आहे. ते व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य आहे ते मी सुरुवातीला एका चमच्याने मिक्स करत आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मळून घेतल्यामुळे या चकलीच्या मिश्रणाला बाइंडिंग छान येतं. त्याचबरोबर हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स होतं. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी लागणार आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर इथं बघू शकता या मिश्रणाला अगदी छान असं परफेक्ट बाइंडिंग आलेलं आहे. तयार करून घेतलेल्या मिश्रणाच्या आपल्याला लगेच चकल्या बनवण्यासाठी घ्यायच्या आहेत. जर का हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी असंच ठेवलं तर ते थोड्या वेळानंतर घट्टसर व्हायला लागतं, आठरलं जातं. त्यामुळे हे मिश्रण मळल्यानंतर लगेचच आपल्याला याच्या चकल्या बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे. चकली बनवण्यासाठी या इथं मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि यामध्ये मी चकलीची प्लेट घातलेली आहे. तर चकलीचा प्लेटचा जो खडबडीत भाग असतो तो आपल्याला बाहेरच्या बाजूने करायचा आहे. त्यामुळे अगदी छान अशी काटेरी चकली बनून तयार होते. तर साच्याला आपल्याला कुठेही तेल लावण्याची अजिबात आवश्यकता नाही. तेल न लावताच आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण चमच्याच्या मदतीने भरून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेलं चकलीचं मिश्रण साच्यामध्ये भरत असताना ते दाबून दाबून भरायचं आहे. त्यामुळे चकली बनवताना मध्येच कुठेही तुटली जात नाही. तर अशा प्रकारे चमच्याने अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण या साच्यामध्ये दाबून भरायचं. त्यामुळे मध्येच एअर कुठेही राहिली जात नाही आणि आपली चकली मध्येच कुठेही तुटणार नाही. तर अशा पद्धतीने साच्यामध्ये मिश्रण भरलेलं आहे, याचं झाकण लावत आहे आणि चकल्या बनवण्यासाठी सुरुवात करूयात. उरलेलं मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते आठरलं जाणार नाही. आता हे चकलीचं मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड आहे. त्यामुळे मी या चकल्या आहेत त्या पॉलिथिन शीटवरती घालत आहे. जर का गरम मिश्रण असतं तर आपण त्या चकल्या आहेत त्या सुती कापडावरती घातल्या असत्या. तर इथं मी एका कापडावरती पॉलिथिन शीट अंथरून घेतलेलं आहे, त्याच्यावरती मी या चकल्या घालत आहे. पॉलिथिन शीटला देखील मी अजिबात तेल लावलेलं नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं चकलीचं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे. त्यामुळे अगदी परफेक्ट अशा प्रकारची गोल गरगरीत आपली चकली बनवून तयार होत आहे. चकली बनवताना अजिबात मध्येच कुठेही तुटली जात नाही. अगदी परफेक्ट अशा प्रकारची चकली बनवून तयार होत आहे. तर अशाच पद्धतीने मी उरलेल्या सर्व चकल्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहे. माझं चकलीचं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं होतं. त्यामुळे अगदी परफेक्ट अशा प्रकारच्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. जर का तुम्हाला चकलीचं मिश्रण थोडंसं पातळसर वाटत असेल तर थोड्या वेळासाठी थांबा आणि त्यानंतर चकल्या घालण्यासाठी सुरुवात करा. कारण थोड्या वेळानंतर हे चकलीचं मिश्रण आहे ते आठरलं जातं. अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाट्यामध्ये खूप साऱ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. पहिल्या दिवशी माझ्याकडे दुपारून ऊन नसतं त्यामुळे या चकल्या आहेत त्या मी फॅनच्या हवेला सुकवून घेत आहे. थोड्याशा चकल्या सुकल्यानंतर या मी अगदी अलगद अशा पलटून घेतलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे ऊन येतं, मग सकाळ सकाळच्या उन्हामध्ये या 2 दिवस मी चकल्या वाळवून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी सर्व चकल्या आहेत त्या मी 2 दिवसासाठी वाळवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा प्रकारच्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. चकली अजिबात कुठेही तुटलेली नाही. यामधल्या काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता ही चकली आहे ती अगदी दुप्पट तिप्पट छान अशी फुलली जात आहे. माझी चकली आहे ती अगदी जास्तच कडकडीत आणखीन देखील वाळलेली नाही. तरी देखील इथं तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. चकली बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट फुललेली आहे. चकलीला रंग पण छान आलेला आहे आणि ही चकली चवीला म्हणाल तर भन्नाट लागते. ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवताना आपण तेलाचा कुठेही वापर केलेला नाही. त्यामुळे ही चकली वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी अगदी आरामशीर टिकली जाते. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.